मी घरीच बनवले होते टेस्टी आणि भारी उकडीचे मोदक। बघू शकतात ना, दिसायला एकदम मस्त असे भारी दिसत आहे ना। तर अशाच माझ्या पद्धतीने बनवून बघा। मी ह्याचा फुल व्हिडिओ माझ्या यूट्यूब चॅनलवरती अपलोड केला आहे। माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा, कारण की किती काय काय साहित्य घेतलंय ते पूर्णपणे मी दाखवून दिलं आहे। आणि ते माझ्या मुलीला खाण्याची इच्छा होती, त्याच्यामुळे तिच्याकडूनच भरपूर सारा काम पण करून घेतलं आणि काम केल्यानंतर मला पण खूप छान वाटलं। तिने करून दिलं आणि आमचं कामसुद्धा माझं कामसुद्धा फटफट उकडीचे मोदकसुद्धा आमचे फटफट जेवढा वेळ लागतो त्याच्याशी कमी वेळामध्ये करून घेतलं, कारण की कोणाची मदत असली की फटफट होतं। तर अशा पद्धतीने मी खूप सारे मोदक बनवून घेतले होते। खरंच सांगू, इतके भारी कापसासारखे मऊशीर झाले होते उकडीचे मोदक की उरलेच नाही। त्याच दिवशी मला वाटतं 1-1.5 तासातच ते मोदक संपून गेले। तर इतके भारी आणि टेस्टी अशा पद्धतीने बनवून बघा। मला जमत नव्हते तर मी साचा घेतला होता। साच्याच्या सहाय्याने मी खूप सारे मोदक बनवून उकडी आणून घेतली आहे। खरंच ह्याच्यावरती तूप ॲड केलं, केसर ॲड केलं, कितके भारी आणि टेस्टी लागत होते। अशाच पद्धतीने बनवून बघा। खरंच तुम्ही सुद्धा नेक्स्ट टाइम अशाच पद्धतीने बनवाल। चला, तर इथे माझे मोदक रेडी होत आहे। माझे मोदक रेडी झाल्यावरती बघू शकता किती भारी आणि टेस्टी दिसत आहे। तर ह्याचा फुल व्हिडिओ बघितला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। चला, तर मला सबस्क्राईब केल्याबद्दल थँक्यू। अशाच नेक्स्ट व्हिडिओसाठी मला नक्की सबस्क्राईब, लाईक, शेअर, कमेंट नक्की करा। बाय।